जय मित्रांनो, मी दीपक कुरुंदाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एसएससी जीडी 100 डेज चॅलेंजच्या डे 14 मध्ये। मित्रांनो, आपले डे 13 चा व्हिडिओ झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन पॉइंट स्टार्ट केला। ॲज अ नवीन टॉपिक आपण तो स्टार्ट केलाय। कोणता टॉपिक स्टार्ट केला तर आपण नळ आणि पाण्याची टाकी किंवा नळ आणि टाकी, ज्याला आपण इंग्लिश मध्ये पाईप अँड सिस्टर्न म्हणतो। तर हा टॉपिक आपण गेल्या लेक्चर मध्ये बघितलो। याची बेसिक कन्सेप्ट काय आहे, टाइम अँड वर्क सारखीच आहे, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे। आणि गेल्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलेले, जवळजवळ 3 ते 4 टाइपचे क्वेश्चन या टॉपिक मधले बघितलेले। या लेक्चर मध्ये आपण याच्या पुढच्या एक 2-3 टाइप आहेत त्या बघायचे आहेत, जेणेकरून त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आला की इझिली सॉल्व करता येईल। अगदी सोपा टॉपिक आहे, काही अवघड असं नाही आहे यामध्ये। तर नेक्स्ट क्वेश्चन आपण आजच्या लेक्चर मध्ये या पार्ट 2 मध्ये बघायचे आहेत आणि आजच्या लेक्चर मध्ये हा टॉपिक पूर्णपणे आपला क्लिअर होईल। ओके, चला तर बघूया मग क्वेश्चन्स। त्या पहिला जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर लवकर सबस्क्राइब करा आणि आपली इतर जी मित्र आहेत जी मराठीमधून एसएससी जीडी ची तयारी करू इच्छित आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। आणि जर तुम्हाला आपले लाईव्ह लेक्चर्स जॉइन करायचे असतील तर तुम्हाला माहिती आहे आपलं स्टडी कट्टा नावाचा ॲप आहे। हा ॲप नक्की सगळ्यांनी प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा, ठीक आहे। स्टडी कट्टा नावाचा आपला प्ले स्टोअर वर ॲप आहे, तो डाउनलोड करा। त्याच्यावर तुम्हाला अगदी फ्री मध्ये टेस्ट मिळत आहेत एसएससी जीडीच्या। ओके, एसएससी जीडीच्या फुल मॉक टेस्ट फ्री मध्ये आपल्या ॲपवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही जॉइन करून त्या टेस्ट देऊन बघू शकता तुमची तयारी कितपत झाली आहे। आणि त्यासोबत आपल्या या ॲपवरच एक पेड बॅच सुद्धा लॉन्च झालेली आहे एसएससी जीडी 2025 ची। आणि त्या बॅचची फी जी आहे ती ॲक्च्युअली आपण 499 ठेवली होती, बट 15 ऑगस्ट निमित्त आता सध्या त्यावर ऑफर चालू आहे आणि ही बॅच तुम्हाला 299 पर्यंत मिळत आहे। पण ही ऑफर फक्त तुम्हाला असणार आहे 18 ऑगस्ट पर्यंत। ओके, त्याच्यामुळे जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स करायचे असतील, गणित सोबत बाकीचे लेक्चर्स शिकायचे असतील, बाकीचे सब्जेक्ट पण परफेक्ट करायचे असतील तर नक्की ॲप डाउनलोड करून तिथून तुम्ही बॅच जॉइन करू शकताय। ओके, तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला। आज बघा आपण क्वेश्चन नंबर 10 बघणार आहे। मागच्या लेक्चर मध्ये आपण 9 प्रश्न बघितले होते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइप्स बघितल्या होत्या। आजच्या लेक्चर मध्ये डायरेक्ट नवीन टाइप घेतोय मी क्वेश्चन नंबर 10 मध्ये। तर प्रश्न काय बघूया पहिला। नळ ए एक टाकी 10 तासात भरू शकतो असं सांगितले त्यांनी। जो नळ ए आहे तो काय करतो, एक टाकी 10 तासात भरतो। नळ बी ने 30 टाकी रिकामी होण्यास 24 तास लागतात। नळ ए काय आहे, पाणी भरणारा नळ आहे, बरोबर। आणि नळ बी काय, टाकी रिकामी करणारा, म्हणजे त्या टाकीतून पाणी बाहेर येणार आहे नळ बी मधून। ओके, तर हा जो नळ बी आहे तो ती टाकी पूर्ण भरलेली रिकामी करायला 24 तास घेतो। याचा अर्थ काय, बी इज इक्वल टू काय ठेवणार मी, -24 ठेवणार। कारण टाकी रिकामी करणारा नळ असेल, पाणी खाली करणारा नळ असेल तर त्याला आपण नेगेटिव्ह मध्ये लिहितो, मायनस मध्ये लिहितो, बरोबर। म्हणून मी काय लिहिलं, -24। त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा, नळ सी हा तिसरा एक नळ आहे त्या टाकीला आणि तो नळ सुद्धा पाणी खाली करणारा नळ आहे। कसला नळ आहे, पाणी खाली करणारा नळ आहे। जर तिन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी 40 तासात पूर्ण भरते। त्यांनी काय सांगितले पुढचा पॉइंट, ए बी आणि सी हे तिन्ही नळ एकत्र चालू केले तर ती टाकी 40 तासात पूर्ण भरते। तर नळ सी ला टाकीचा 2/3 भाग रिकामा करायला किती वेळ लागेल आपल्याला काढायचा आहे। म्हणजे काय करायचं, इथं टाकीचा 2/3 भाग खाली करायला नळ सी ला किती वेळ लागेल काढायचा आहे, टाइम काढायचा आहे कुणाचा, सी चा। मग यासाठी मला माहित आहे काय माहित पाहिजे, मला इफिशियन्सी माहित पाहिजे कुणाची, सी ची। पण मला इथं बघा ए ची इफिशियन्सी काढू शकतो मी, बी ची काढू शकतो, ए अधिक बी अधिक सी ची काढू शकतो। पण फक्त सी ची इफिशियन्सी मला इथं मिळेल का, नाही मिळणार। त्यासाठी मला काय करावं लागेल, ए अधिक बी अधिक सी च्या इफिशियन्सीतून ए आणि बी ची इफिशियन्सी वजा करावी लागेल। त्यासाठी मला ए आणि बी ची पण इफिशियन्सी मग काढून घ्यावी लागेल। म्हणून आपण क्षमता काढण्यासाठी काय करतो, क्षमता म्हणजेच इफिशियन्सी। ओके, क्षमता काढण्यासाठी काय करतो, ज्या तिघांचं टाइम आहे त्या तिघांच्या टाइमनं सुद्धा भाग जाईल अशी एक संख्या घेतो एकूण काम म्हणून, किंवा टोटल पाणी म्हणून, किंवा टाकीचा एकूण भाग म्हणून। तर या 10, 24 आणि 40 चा लसावी काय येईल, एलसीएम काय येईल, 120 येईल। हा 120 आपण काय कन्सिडर करतो, जसं आपण टाइम अँड वर्क मध्ये एकूण काम कन्सिडर केलं तसं इथं टाकीचा एकूण भाग किंवा टाकीतील एकूण पाणी आपण कन्सिडर करू शकतो। ओके, तर आता काय करायचं, जर मला ए ची क्षमता काढायची असेल तर मी काय करणार, क्षमताचा फॉर्म्युला माहित आहे मला। क्षमताचा फॉर्म्युला काय, एफिशियन्सीचा फॉर्म्युला एकूण काम भागिले लागलेला वेळ, टाइम। एकूण काम मला ए चं किती आहे, 120 आहे,
ते 120 साठी ए ला लागणारा वेळ किती आहे 10 आहे. 120 भागिले 10 केलं तर मला किती मिळेल 12 आणि हे 12च काय झाली ए ची इफिशियन्सी किंवा ए ची क्षमता झाली. सेम बी साठी पण तेच करेन. 120 भागिले -24 किती मिळेल मला -5. -5 काय झाली बी ची क्षमता झाली आणि ए अधिक बी ची क्षमता कशी काढेन मी 120 भागिले 40 करेन. किती येईल माझं 3 ही काय झाली ए अधिक बी अधिक सी यांची क्षमता झाली. मला क्षमता काढायची कोणाची आहे फक्त सी ची काढायची आहे. मी इथं काय करू शकतो सांगा ए अधिक बी अधिक सी तिघांची क्षमता 3 आहे मला माहित आहे. त्यातली फक्त ए ची क्षमता 12 आहे मला माहित आहे. अधिक बी ची क्षमता किती आहे 5 आहे. त्याच्यामुळे इथं -5 येईल कारण बी ची क्षमता -5 आहे. अधिक सी ची मला काढायची आहे बरोबर किती आहे 3 आहे. आता बघा 12 - 5 किती येईल 7 येईल. अधिक सी बरोबर 3 येईल. मग सी बरोबर किती येईल सी बरोबर किती येईल 3 - 7 आणि 3 - 7 किती येतं -4. सी ची क्षमता किती असणार आहे मग -4. आता सी ची क्षमता वजा का आली सांगा सी ची क्षमता वजा का आली कारण त्यांनी ऑलरेडी सांगितलंय सी नळ काय पाणी खाली करणार आहे पाणी रिकामी करणार आहे आणि मी तुम्हाला सांगितले जर पाणी रिकामी करणारा नळ असेल तर ती नेगेटिव्ह मध्ये येतं मायनस मध्ये येतं बरोबर. त्याच्यामुळे सी मायनस मध्ये आलं. आता पुढचा क्वेश्चन काय दिलाय त्यांनी काय विचारलंय तर सी या टाकीला 2/3 भाग खाली करायला किती वेळ लागेल. टाइम काढायचा आहे सी चा. एकूण काम किती आहे 120 भागिले क्षमता कोणाची सी ची किती आहे 4 किंवा -4 काय असेल ते घेऊ शकताय. हे जर मी सॉल्व्ह केलं तर काय मिळेल मला सी ला एकूण वेळ किती लागणार ते सगळं पाणी खाली करायला. पण मला एकूण विचारलंय का टॉकीचा सगळा भाग खाली करायचा का नाही 2/3 भाग फक्त खाली करायचा म्हणून मी काय करणार ह्याला गुणणार 2/3. ओके. आता हे सॉल्व्ह करा 3 × 3 3 × 4 12 40 होईल. बे के बे बे दुनी 4 बे के बे बे दुनी 4 0 आहे असं म्हणजे टाइम किती लागेल सी ला 20 तास लागतील बरोबर. सी ला ती भरलेली पूर्ण टाकी रिकामी करायला 20 तास लागतील का नाही तर त्या टाकीचा 2/3 भाग खाली करायला किती वेळ लागेल 20 तास लागतील. ऑप्शन डी माझं करेक्ट आन्सर असणार आहे. सिंपल आहे काय अवघड आहे यामध्ये नाही. जसं आपण टाइम अँड वर्कच्या बाबतीत करतो तो तसं इथं नळ आणि पाण्याच्या टाकीच्या बाबतीत सगळं करायचं आहे. ओके. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 11 SSC GD 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा नळ ए आणि बी एक टाकी 12 आणि 16 तासात भरतात. काय सांगितले नळ ए जो आहे तो एक टाकी 12 तासात भरतो आणि नळ बी जो आहे तो एक टाकी 16 तासात भरतो. दोन्ही नळ एकत्र चालू केले आणि 3 तासानंतर नळ बंद केला नळ बी बंद केला. आता इथं कहाणी में ट्विस्ट है देखो ठीक आहे थोडस चेंज झालं इथं. हा बघा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे कारण इथं काय केलंय नळ 3 तासानंतर एक नळ बंद केलाय. जसं ए आणि बी मध्ये काही दिवसानंतर एकटा काम करायचं बंद करायचं आणि दुसरा काम कंटिन्यू करायचं तसंच इथं झाले. ए आणि बी ला 12 आणि 16 तास लागतात. याच्यावरून पहिला एकूण किती आपल्याला पाणी भरायचं आहे किंवा टाकीचा एकूण किती भाग भरायचा आहे हे काढून घेऊ. ओके. एकूण पाणी किती येईल सांगा 12 आणि 16 चा लसावी किती येईल 48 येईल बरोबर 48 येईल. मग ए ची क्षमता किती येईल 48 भागिले 12 4 येईल. बी ची किती येईल 48 भागिले 16 3 येईल बरोबर. पुढे काय दिले 3 तासानंतर नळ बी बंद केलाय म्हणजे 3 तास नळ बी आणि ए हे दोन्ही चालू होते. पहिले 3 तास काय होते ए आणि बी हे दोघं पण चालू होते. किती तास 3 तास. 3 तासानंतर बी बंद केलाय ना. पहिले 3 तास तर दोघे पण चालू होते 3 तासानंतर बी बंद झालाय. पहिले 3 तास जर दोन्ही चालू असतील तर एकूण किती भाग भरतील 3 तासात. एका तासात ए 4 भरतोय आणि बी 3 भरतोय. एका तासात दोघं मिळून किती भरतील 4 अधिक 3 7 भरतील. मग 3 तासात किती भरतील 7 भागिले 3 बरोबर 21. म्हणजेच पहिल्या 3 तासात ए आणि बी दोघं मिळून टाकीतला 21 भाग भरलेला आहे. मग राहिला किती शिल्लक टोटल 48 आहे त्यातनं 21 ए आणि बी पहिल्या 3 तासात भरले तर राहिले किती शिल्लक 27 राहिलाय. मग पुढे त्यांनी काय विचारले राहिलेली टाकी भरायला ए ला किती वेळ लागेल. टाइम काढायचा आहे कुणाचा ए चा पण कधीचा काढायचा आहे तो राहिलेली टाकी भरायला. ए आणि बी ने ऑलरेडी 21 भरले
राहिले किती 27. राहिलेलं काम किती आहे 27. ते राहिलेलं काम 27 करायला एला किती वेळ लागेल, तर राहिलेल्या कामाला काय करेन मी त्याच्या क्षमतेने भाग देईन. क्षमता किती आहे त्याची 4. 27 भागिले 4 करा, किती येईल सांगा आन्सर, किती येईल सांगा. 6 चौक 24 होईल बरोबर, 4 सक 24 होईल, शिल्लक राहील 3 भागिले 4, 6 3/4 याचं बरोबर आन्सर असणार आहे. ओके समजलं, सोपा, याच्यात काय अवघड नाही. थोडंसं फक्त काय केलंय त्यांनी, नळ एक बंद केलाय आणि राहिलेला बी आपला बी बंद केलाय आणि राहिलेल्या ए ला किती वेळ लागेल काढायला सांगितलेलं, आणि आपण अगदी इझिली काढले, काय अवघड नाही याच्यामध्ये. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 12. काय क्वेश्चन नंबर 12, नळ ए आणि बी एक टाकी 12 आणि 18 तासात भरतात आणि नळ सी ती टाकी 8 तासात रिकामी करतो. म्हणजे इथं नेगेटिव्ह फॅक्टर पण एक आलेला आहे बरोबर. ए काय करतो 12 तासात भरतो, बी जो आहे तो काय करतो 18 तासात भरतो बरोबर, आणि सी काय करतो 8 तासात रिकामी करतो, म्हणून -8 येणार. ओके काय सांगितले, नळ ए आणि बी 4.5 तासासाठी चालू केले, जसं मगाशी सांगितलं तसंच नळ ए आणि बी 4.5 तासासाठी चालू केले आणि नळ सी टाकी किती तासात रिकामी करेल. म्हणजेच काय सांगितले त्यांनी, जे नळ ए आणि बी 4.5 तासासाठी चालू करून पाणी भरलेत ते पाणी रिकाम करायला सी ला किती वेळ लागेल असं सांगितले. पूर्ण टाकी रिकामी करायला सांगितले का नाही, नळ ए आणि बी 4.5 तास चालू केल्यानंतर जितकं पाणी भरलंय तितकंच पाणी आपल्याला रिकाम करायचं आहे आणि त्यासाठी सी ला किती वेळ लागेल आपल्याला काढायचं आहे बरोबर. मग मला काय माहित पाहिजे या बाबतीत, सी ची एफिशियन्सी माहित पाहिजे, ए ची माहित पाहिजे, बी ची माहित पाहिजे. त्यासाठी काय करू आपण, एकूण किती काम काढू, म्हणजे एकूण किती टाकीचा भाग भरायचा आहे बघा. तर 8 18 आणि 12 यांचा मला काय माहित पाहिजे, लसावी माहित पाहिजे, लसावी माहित पाहिजे. मग किती येईल सांगा तो, 18 दूनी 36. ओके किती येऊ शकतो काढून बघूया, 18 12 आणि 8चा कितीने भाग जाईल, 2 न देऊ, 2 9 18, 2 सक 12, 2 चौक 8, परत एकदा 2 न जातो. ओके 9 आहे असं ठेवीन मी, 2 त्रिक 6, 2 दूनी 4 होईल, 2 येणार नाही, 3 न जाईल, 3 त्रिक 9, 3 1 3, 2 आहे असं. आता बघा 2 दूनी 4, 4 त्रिकम 12, 3 दूनी 6, 12 संग 72, किती येईल एकूण काम 72 येईल. एकूण भाग किती येईल 72 येईल. लसावी कसं काढायचं आम्ही शिकवलेला आहे. ओके त्याच्यामुळे लसावी मसावी कोण बघितला नसेल तर बघून घ्या, लेक्चर आपलं आपल्या प्लेलिस्टला अवेलेबल आहे. तर बघा एकूण टाकीचा भाग आहे 72, तो 72 भाग भरायला ए ला 12 तास लागतात. म्हणजेच ए ची क्षमता किती आहे 72 भागिले 12 6 ए ची क्षमता आहे बरोबर. बी ची क्षमता किती येईल सांगा मग, 18 चौक 72 4 येईल. सी ची किती येईल 8 9 72 9 येईल, पण सी ची क्षमता वजा असणार आहे कारण सी काय आहे पाणी रिकामी करणारा नळ आहे. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ए आणि बी, ए अधिक बी हे दोघं 4.5 तासासाठी चालू आहेत. 4 1/2 म्हणजेच किती 4.5, 4.5 गुणले 4.5 तासासाठी चालू आहेत, म्हणजे 4.5 तासात ते किती पाणी भरतील, ए एका तासात 6 भरतो, बी एका तासात 4 भरतो, म्हणजे दोघं मिळून एका तासात 10 भरतील. तर 4.5 तासात किती भरतील, 4.5 गुणले 10 बरोबर 45 लिटर पाणी भरतील. आता हे जे 45 लिटर पाणी भरलेलं आहे हे रिकाम करायला सी ला किती वेळ लागेल असं विचारले. तर आपण काय करायचं मग, टाइम ऑफ सी काढायचा आहे, टोटल किती पाणी रिकाम करायचं आहे आपल्याला 45 आणि त्याची इफिशियन्सी किती आहे 9, 9 1 9, 9 5 45. आन्सर ऑप्शन बी 5 करेक्ट असणार आहे. ओके सिंपल आहे, काय अवघड नाही यामध्ये. चला क्वेश्चन नंबर 13 बघू आपण. 13 काय क्वेश्चन आहे, एक टाकी 3 नळ ए बी आणि सी च्या सहाय्याने 3 तासात भरते. एक टाकी आहे ती काय करते, 3 नळ आहेत त्याला ए बी आणि सी या तिघांच्या सहाय्याने 3 तासात भरते. म्हणजे याचा अर्थ काय, ए अधिक बी अधिक सी या तिघांना ती टाकी भरायला 3 तास लागतात. थोडस फक्त शब्द बदलले त्यांनी, अर्थ तोच आहे. ओके नंतर काय सांगितलंय बघा, हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, SSGD 2021 ला विचारला आहे, कन्सेप्ट थोडीशी नवीन आहे, समजून घ्या कन्सेप्ट. काय कन्सेप्ट, काय सांगितले त्यांनी, नळ ए हा सी च्या 6 पट जलद आहे. काय सांगितलंय, नळ ए जो आहे तो सी च्या 6 पट जलद आहे असं सांगितलंय. म्हणजे ए बरोबर 6 सी आहे असं सांगितलंय.
आणि काय सांगितलंय, बी पेक्षा 2 पट जलद आहे. नळ ए जो आहे तो बी पेक्षा 2 पट जलद आहे, म्हणजेच काय 2B आहे. तर बी आणि सी ला टाकी भरायला किती वेळ लागेल आपल्याला विचारले. बी आणि सी ची आपल्याला एफिशियन्सी तर काढायची आहे. जेव्हा आपण ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी किंवा तिन्ही इक्वेशन इज इक्वल टू मध्ये येतील, समान असतील, त्यावेळेला एफिशियन्सी काढायला काय करायचं असतं बघा. एक तुम्हाला रूल देतो लिहून किंवा एक फॉर्म्युला म्हणा, काय म्हणायचं आहे म्हणा तुम्हाला, फॉर्म्युला म्हणा किंवा प्रॉपर्टी म्हणा. काय प्रॉपर्टी आपली, समजा ए अपॉन एक्स इज इक्वल टू बी अपॉन वाय इज इक्वल टू सी अपॉन झेड असेल, तर इफिशियन्सी ऑफ ए म्हणजे ए ची क्षमता ही एक्स असते, बी ची क्षमता इफिशियन्सी ऑफ बी ही वाय असते आणि सी ची क्षमता इफिशियन्सी ऑफ सी ही झेड असते. मग मला ए इज इक्वल टू 6C इज इक्वल टू 2B, ए बरोबर 6C बरोबर 2B, ह्याला ए भागिले सी भागिले आणि बी भागिले कसं आणता येईल हे बघायचं आहे. आता याला मी छेदामध्ये आणण्यासाठी काय करेन, तिघांना पण 6 ने भाग दे, ए ला पण सी ला पण आणि बी ला पण 6 ने जेव्हा मी भाग देतो त्यावेळेला काय होतं बघा, मला इथे तर A/6 आहे असं मिळेल, बरोबर. 6C भागिले 6 ला 6 ला 6 कॅन्सल होईल, सी भागिले 1 मिळेल आणि 2B मध्ये काय होईल, बे के बे बेत्रिक 6, बी भागिले 3 मिळेल. आलं ना मगासारखं, ए भागिले एक्स, बी भागिले वाय आणि सी भागिले झेड सारखं, ए भागिले 6, सी भागिले 1 आणि बी भागिले 3. याचा अर्थ काय, ए ची क्षमता 6 आहे, बी ची क्षमता 1 आहे, सी ची क्षमता 1 आहे आणि बी ची क्षमता 3 आहे. क्वेश्चन काय विचारलाय, जर नळ बी आणि सी ला ती टाकी भरायला किती वेळ लागेल असं त्यांनी विचारले. आता बघा इथं मला टोटल वर्क काढायचं आहे, मी कसं काढू शकतो, एकूण काम मला काढायचं आहे, कसं काढू शकतो, कारण मला फक्त एबीसीचीच टाइम दिलाय, टाइम एबीसीचा आहे, फक्त आणखी एका कोणाला तर दिला असता तर दोघांचा आपण लसावी घेऊन एकूण किती पाणी भरायचं आहे ते काढलो असतो, पण ते एकट्याच दिले. यावेळेला आपण काय करतो, टाइम बरोबर काय घेतो, काय काढायचं आपल्याला, एकूण काम. एकूण काम बरोबर काय घेतो आपण, एकूण पाणी भरायचं म्हटल्यावर काय घेणार आपण, एकूण लागलेला वेळ गुणले तिघांची क्षमता. लागलेला वेळ किती आहे तिघांना, 3 तास आहे, गुणले तिघांची क्षमता किती आहे, 6 + 1 7, 7 + 3 10, म्हणजे एकूण पाणी मला भरायचं आहे 30 लिटर. मग हे 30 लिटर पाणी भरायला बी अधिक सी ला किती वेळ लागेल आपल्याला काढायचा आहे, टाइम काढायचा आहे कोणाचा, बी आणि सी चा. टोटल किती आहे पाणी, 30 लिटर भरायचं आहे, भागिले दोघांची इफिशियन्सी किती आहे, बी आणि सी ची 3 + 1 4 आहे. बघा किती येईल आन्सर, 7 चोक 28, उरलं 2 पॉइंट ठेवला 20 झालं, 5 चोक 20, म्हणजे 7.5 हे माझा आन्सर बरोबर असणार आहे, ऑप्शन ए. क्लिअर, काय अवघड आहे यामध्ये, काहीच नाही. ओके, फक्त काय आहे त्यांनी जे वर्डिंग दिले ह्या क्वेश्चन मध्ये, महत्वाचं काय होतं, काय प्रश्न दिला हा समजून घेणं महत्वाचं होतं, आणि फक्त तुम्हाला ही जी प्रॉपर्टी आहे किंवा हा जो आपला रूल आहे हा माहित पाहिजे, इतकंच. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. पीपीटी मी तुम्हाला देईनच पीडीएफ स्वरूपात, जी तुम्ही टेलिग्राम चॅनल वरून घेऊ शकता. फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथून नक्की जॉईन करा. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14, एसएसजीडी 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. नळ आणि टाकीवर शक्यतो ना 2019 आणि 21 लाच प्रश्न आले, त्यानंतर जास्त प्रश्न बघायला मिळालेले नाही. 2019 ला विचारला होता, 21 ला विचारला होता, त्यानंतर 23-24 ला काय प्रश्न विचारले नव्हते. आता बघा क्वेश्चन नंबर 14 काय आहे, नळ ए आणि बी एक टाकी 10 आणि 15 मिनिटात रिकामी करतात, म्हणजे हे नेगेटिव्ह आहे. ठीक आहे, नळ ए जो आहे तो 10 मिनिटात रिकामी करतो, नळ बी जो आहे तो 15 मिनिटात रिकामी करतो. ओके, आणि नळ सी ती टाकी 12 मिनिटात भरतो, म्हणजे नळ सी आता पॉझिटिव्ह झालाय, तो 12 मिनिटात ती टाकी भरतो. जेव्हा टाकी पूर्ण भरलेली असते, तेव्हा ए आणि बी 4 मिनिट चालू करतात. टाकी पूर्ण भरल्यानंतर ए आणि बी 4 मिनिटासाठी चालू केलाय, आणि ए आणि बी काय करतात, टाकी रिकामी करतात. म्हणजेच इथं काय दिले त्यांनी, भरलेली टाकी ए आणि बी 4 मिनिटांमध्ये थोडं त्यातलं पाणी
खाली करणार आहेत, कमी करणार आहेत. त्यानंतर नळ ए बंद केला जातो. 4 मिनिटानंतर नळ ए बंद केला आणि सी लगेच चालू केला जातो. नळ ए बंद केला आणि सी चालू केला, याचा अर्थ काय, नळ ए बंद केल्यानंतर बी आणि सी हे दोन चालू होतील आणि टाकी पूर्ण भरायला मग किती वेळ लागेल आपल्याला काढायचं आहे. क्वेश्चन काय समजून घ्या. सगळ्यात पहिला आपण काय करू, एकूण टाकीत किती पाणी बसते आपण काढू. कसं काढणार ते, तिघांचा लसावी घेऊन. किती येईल सांगा, 12 पंचे 60, 15 चोक 60 आणि 10 सक्क 60, 60 येईल लसावी. ओके. ए ची क्षमता येईल -6 कारण 60 भागिले 10 करेन. बी ची क्षमता येईल -4 कारण 60 भागिले 15 करेन. आणि सी ची क्षमता येईल 5 कारण काय करेन मी इथं 60 भागिले 12 करेन, 12 पंचे 60 येईल. ओके. आता त्यांनी सांगितले त्या पद्धतीने जाऊ आपण. काय सांगितले त्यांनी, ए आणि बी 4 मिनिट चालू करतात. ए अधिक बी किती वेळ चालू केलेत, 4 मिनिट. आणि एका मिनिटाला ते किती पाणी खाली करतात, -6 आणि -4 -10. म्हणजे 4 मिनिटात ते पाणी किती कमी करतील, 40 एवढं पाणी कमी करतील. टाकीत पाणी शिल्लक काय राहील मग, 60 - 40. टाकीत पाणी शिल्लक किती राहिलं आता, 20 लिटर शिल्लक राहिलं. पुढे काय सांगितले त्यांनी, 4 मिनिटानंतर यातला ए नळ बंद केलाय. हा ए नळ बंद केलाय आणि काय केलंय, सी नळ लगेच चालू केलाय. ए बंद करून सी चालू केलाय, तर टाकी भरायला किती वेळ लागेल. ए बंद केलाय आणि सी चालू केलाय, म्हणजे टाइम काढायचा आपल्याला बी अधिक सीचा, कारण सी बी बंद केलाय का नाही, बी चालूच आहे, फक्त बंद कोण केला, ए बंद केला. आता टाकी भरायला किती वेळ लागेल असं सांगितलं आपल्याला. आता इथं बघा, टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल आपल्याला काढायचा आहे का नाही. आता या पोझिशन पासून टाकी भरायची आहे आपल्याला, म्हणजे टाकीत जे पाणी 40 कमी झालंय. ऑलरेडी टाकी किती लिटरची आपली, 60 लिटरची. ओके. टाकी किती लिटरची आपली, 60 लिटरची आहे. त्यातले 40 लिटर आता बी आणि सी कमी केल्यात. टाकीत आता ऑलरेडी 20 लिटर पाणी शिल्लक आहे. टाकी भरायची आहे, 20 लिटर शिल्लक आहे, 60 लिटरची टाकी आहे, म्हणजे भरायचं ऍक्च्युअली किती आहे आपल्याला, फक्त 40 लिटर भरायचं आहे. आणि भरणार कोण आहेत, बी आणि सी. बी ची इफिशियन्सी आहे -4, सी ची आहे 5. 5 - 4 किती येईल, 1 येईल. म्हणजे टाकी भरायला किती वेळ लागेल आता, 40 मिनिट लागतील. ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. सिंपल आहे. ओके. काय अवघड नाही, फक्त वर्डिंग समजून घ्यायचं. जे शब्द दिल्यात शाब्दिक उदाहरण आहेत, नाही शाब्दिक उदाहरण आपल्याला आवडायची नाहीत. बघा 8वी 9वी 10वी ला असताना आपला शत्रू कोण असायचा, शाब्दिक उदाहरण. सांख्यिकी उदाहरणं जी असतील ती किती पण असली सॉल्व्ह व्हायची आपल्याला, बरोबर. पण शाब्दिक उदाहरणं म्हटलं, शाब्दिक गणित आलं की डोकं फिरायचं. कारण एक तर गणित येत नाही, त्याच्यात ते शब्दामध्ये दिलेले असते, सगळीच बोंबाबोंब. ओके. पण एसएससी जीडीला सगळी शाब्दिक उदाहरणं जास्तीत जास्त असतात, तुम्हाला सॉल्व्ह करावी लागतील. अगदी सोपं असतं, फक्त समजून घ्यायचं आणि दिलेल्या कन्सेप्टनं सॉल्व्ह करायचं. ओके. चला तर मग शेवटचा प्रश्न बघूया आजचा, क्वेश्चन नंबर 15. काय प्रश्न आहे, एका तलावात 6 नळ आहेत. एक तलाव आहे मोठं, त्याच्यामध्ये 3 नळ आहेत, 6 नाही 3 नळ आहेत. तलाव भरायला पहिल्या नळाला 3 दिवस लागतात. म्हणजे नळ ए जो आहे तो पहिला नळ म्हणू आपण, त्याला किती दिवस लागतात, 3 दिवस लागतात. 3 दिवस लागतात. ओके. दुसऱ्या नळाला 2 दिवस लागतात. दुसरा नळ जो आहे तो नळ बी आहे, त्याला किती दिवस लागतात, 2 दिवस लागतात. आणि तिसऱ्या नळाला इथं बघा, तिसऱ्या नळाला दिले का त्यांनी, हा दिले. तिसऱ्या नळाला 18 तास लागतात असं सांगितले. सी ला किती तास लागतात, तर 18 तास लागतात असं सांगितले. 18 तास. तिन्ही नळ एकत्र चालू केले आणि 8 तासानंतर दुसरे नळ बंद केले, तर तलाव भरायला एकूण किती वेळ लागेल असं विचारले. हे पुढचं आहे. आता इथून फक्त आपल्याला तलावात एकूण किती लिटर पाणी बसते किंवा एकूण किती पाणी बसते हे बघू. ओके. आता बघा, मी टाइम अँड वर्क मध्ये तुम्हाला एकदा सांगितलं होतं, बरोबर. काय सांगितलं होतं, जेव्हा पण आपल्याला टाइम दिलेला असतो तो एकाच युनिट मध्ये पाहिजे. आता इथं जो टाइम दिलाय 3 दिवस 2 दिवस आणि 18 तास, हा वेगवेगळ्या युनिट मध्ये आहे. ए आणि बी चा टाइम दिवसामध्ये आणि सी चा तासामध्ये. तर हा पहिला मला एकूण पाणी काढण्यासाठी एका युनिट मध्ये करावा लागेल, एका एसआय युनिट मध्ये करावं लागेल. त्यासाठी मी काय करेन, या 3 दिवसाला तासामध्ये कन्वर्ट करेन. एका दिवसात किती तास असतात, 24 तास असतात. 3 दिवसाचे किती होतील मग, 24 दोन्ही 48 आणि 48 अधिक 24 करा, बरोबर. किती होईल, 72 तास होतील, बरोबर. त्यानंतर बघा 2 दिवसाचे किती तास होतील, 48 तास होतील.
आणि 18 तास आहे असं. आता या 72, 18 आणि 48 यांचा लसावी किती येईल बरं? किती लसावी येईल सांगा, काढून बघूया आपण. 72, 48 आणि 18. आता मला इथं दिसतंय तिन्हीला आपण कितीने भाग देऊ? 2नच देऊ पहिला. ओके, बेदोन्ही बेत्रिक 6 होईल, बेसक्क 12, 24 दोन्ही 48 आणि 9 दोन्ही 18. कितीने भाग देता येईल बघा? 3 न देता येईल, 3 न डायरेक्ट देतो. 3 1 3, 3 दोन्ही 6. इथे किती होईल? 3 8 24, 3 त्रिक 9. 4 न जातो, 4 न देऊया. 4 त्रिकम 12, 4 दोन्ही 8, 3 आहे असं राहील. 3 न भाग जाईल, 3 1 3, 2 आहे असं, 3 1 3. आता बघा किती येईल लसावी यांचा? 4 त्रिकम 12, 12 दोन्ही 24, 24 दोन्ही 48, 24 त्रिक 72, 72 दोन्ही 72 दोन्ही किती होईल? 144 होईल, बरोबर. मग 72 ला 144 न जर आपण भागलं किती मिळतं मला? 2 मिळेल, बरोबर. 144 ला जर मी 48 न भागलं तर किती मिळेल मला? 4 मिळेल का? 8 चोक 32. नाही, एक मिनिट, एकच मिनिट. 144 ला जर मी 48 न भाग दिला तर किती येईल सांगा? 3 मिळेल ना, बरोबर. 3 मिळेल. आणि त्यानंतर 144 ला जर मी 18 ने भाग दिला, आता 18 ने भाग द्यायचा आहे, 8 45 होईल, बरोबर. आणि ते 10, 140 तर होईल. 18 ने भाग दिला तर किती किती होईल सांगा? 144 भागिले 18 करा. कितीने भाग जातो इथं? 92 18, बेसाती 14, बेदोन्ही 4, 8 9 72, बरोबर. म्हणजे 8 येईल आन्सर इथं. ओके, 8 येईल. आता बघा मला इथं काय कळालं? क्षमता कळाली. कोणाकोणाची? ए ची क्षमता किती आहे? तासाला 2 लिटर पाणी भरायची, बरोबर. बी ची क्षमता किती आहे? तासाला 3 लिटर पाणी भरायची. आणि सी ची क्षमता किती आहे? तासाला 8 लिटर पाणी भरायचीच आहे ना. तिसरा पण नळ पाणी भरतो, म्हणजे 8 लिटर पाणी भरायची. आता त्यांनी काय सांगितलंय? तिन्ही नळ एकत्र चालू केले, ए बी आणि सी एकत्र चालू केले आणि 8 तासानंतर दुसरे नळ बंद केले. तिन्ही नळ पहिला एकत्र होते म्हणजे 8 तास तर ते चालू तिन्ही पण होते. 8 तासात किती पाणी भरतील मग? 8 गुणले काय करणार मी? 2 अधिक 8 10 अधिक 3 13. 13 गुणले 8 करा. 8 त्रिक 24, 8 1 8, सॉरी 2 लिहिलं मी चुकून. 8 त्रिक 24 येईल 4 आणि 8 1 8 आणि ते 2 10 होईल. 104. म्हणजे 8 तासात तिन्ही नळांनी काय केले? 144 पैकी 104 लिटर पाणी भरले. शिल्लक राहिले किती? फक्त 40 लिटर भरायचं शिल्लक राहिले. आणि 8 तासानंतर काय केले? दुसरे नळ बंद केले. 8 तासानंतर बी बंद केले, फक्त ए आणि सी चालू ठेवलं. तर तलाव भरायला एकूण किती वेळ लागेल असं विचारले त्यांनी. तलाव भरायला एकूण किती वेळ लागेल असं विचारले. बघा ऑलरेडी 104 लिटर भरले, शिल्लक राहिलाय किती? 40. भरणार कोण आहे? ए आणि सी. टाइम काढायचा ए आणि सी चा म्हटल्यावर 40 ला भाग कशाने द्यायला लागेल? ए आणि सी च्या क्षमतेनं. ए आणि सी ची क्षमता किती आहे मग? 2 अधिक 3 5. म्हणजे किती येईल सांगा? 4 आणि हे 40 आहे ना, बरोबर. म्हणजे काय होईल? 45. इथं पण किती येईल? 8 तास लागतील का? ओके, काय ए आणि सी, सॉरी इथं काय चुकलं बघा आपलं. मी ए आणि बी चा इफिशियन्सी घेतली, 2 आणि 3 नाही. आपल्याला इफिशियन्सी कोणाची घ्यायची? ए ची आणि सी ची. ए ची इफिशियन्सी 2 आहे, सी ची इफिशियन्सी 8 आहे. 2 अधिक 8 किती होईल? 10 होईल. म्हणजे 40 ला मला 10 ने भाग द्यावा लागेल. किती येईल माझं इथं आन्सर? 4 येईल. आता तुम्ही काय करणार? सर फायनल उत्तर मला 4 मिळालं, 4 तासाला मी टिक करणार, येणार. असं केला की मग 2 मार्क जाणार. कारण का? त्यांनी तलाव भरायला एकूण किती वेळ लागेल असं विचारले. फक्त राहिलेला तलाव भरायला विचारले का? पूर्ण तलाव भरायला किती वेळ लागला असं विचारले. मग मला काय करावं लागेल? हे 40 लिटर पाणी भरायला 4 तास लागलेत, अधिक हे 104 लिटर भरायला पण 8 तास लागलेत ना. ते ह्या 4 तासामध्ये ऍड करावा लागतील. एकूण तलाव भरायला 12 तास लागतील. म्हणजे माझा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन
बी. ओके, अगदी सोपं आहे, फक्त तुम्हाला समजायला पाहिजे. अशा टाईपचे क्वेश्चन येतात, SSC जीडीला असे क्वेश्चन विचारलेत. त्यामुळं व्यवस्थित पण रिव्हिजन करा. कोणाला समजलं नसेल रिपीट बघा व्यवस्थित, ठीक आहे. कारण इतक्या गोष्टी मी साध्या साध्या सिंपल एक्सप्लेन करून सांगितलेत, तुम्हाला समजायला पाहिजे. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा. आणि या व्हिडिओची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग उद्या भेटू डे 14 मध्ये. ओके, डे 14 नाही, डे 16 मध्ये, कारण डे 14 आज संपला. ओके, चलो बाय.